कुठलेही स्तोत्र असो, श्रीपादांना विसरला की सगळंच विसरला. श्रीपाद म्हणजे भगवंताचे चरण. लक्ष्मी ज्यांच्या चरणी वास्तव्य करते ते श्रीपाद आणि तेच दिगंबर. वा. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत हा जो महान ग्रंथ आहे, शंकर भट्ट यांनी तो लिहिलेला होता. त्याच्यानंतर तुम्ही तो अनुवाद केला. ती प्रक्रिया कशी होती पूर्ण? जेव्हा मी अनुवादाला बसत असे तेव्हा प्रत्यक्ष श्रीपाद समोर बसलेले असायचे. कुठे जरी आपण शब्दाचा दुसरा अर्थ काढला तर श्रीपाद लगेच सांगायचे, खबरदार, याचा अर्थ असा होत नाही, असाच काय. माणसाला राग भयानक आहे, सांगतो तुम्हाला. चांडाले मरणांतिकम, मरेपर्यंत तोंड पाडणार नाही. बाई एकाने विचारलं, अरे तुमची भांडणं कसली आहेत? म्हणजे आमची भांडणं कुठे आहेत? आमची भांडणं नाही आहेत, आम्ही पैसे देऊन लावलेत ना भांडायला, ते भांडतात. असा कुठला जो त्यातला अध्याय होता तो अनुवाद करताना तुम्ही पण अचंबित झालात की जे आजपर्यंत विज्ञानाने सिद्ध केलं नाही? आणि मी रिसर्च क्षेत्रात असल्यामुळं लक्षात आले की हे अद्भुत रिसर्च आहे. रुद्रातल्या मंत्राचा जो अर्थ दिलाय तो आजपर्यंत कुठल्याही भाष्यात नाही. हा ग्रंथ मी विद्वद्वरेण्य गणेश शास्त्री द्रविड यांना अर्पण केला. पण आपली पद्धत आहे की यांच्या चरणी अर्पण. ताबडतोब गणेश शास्त्री द्रविड जी म्हणाले ते हे कट कर, कारण श्रीपादांचा ग्रंथ चरणी लिहायचा नाही, कारण हा ग्रंथ श्रीपादाची प्रत्यक्ष वाङ्मयी मूर्ती आहे. मी संस्कृतचा अभ्यास केला नाही, फक्त वेद म्हटले, संहिता म्हटली, संस्कृत भाषा नाही शिकलो. पण आज मराठीपेक्षा चांगली संस्कृत गुरुदेवांची. शक्तिपाद. रेडा बोलला, रेड्यासारखा मनुष्य बोलला तर काय आश्चर्य आहे. जो शास्त्र सोडून वागतो त्याला सफलता होत नाही. आमचे काका महाराज म्हणायचे की मला सगळ्या जगात सांगण्याकरता एक बाईक दिला आणि सगळ्या जगाने ऐकला तरी एकदाच सांगेन की शक्तिपातासारखा मार्ग नाही. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या महत्त्वाच्या आणि आत्तापर्यंतच्या माझ्या सगळ्यात आवडीच्या पॉडकास्टमध्ये. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉकच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा जो पॉडकास्ट आहे, तुम्ही जवळपास जेव्हापासून चॅनल सुरू झालं तेव्हापर्यंत सगळेजण कमेंट्समध्ये, लाईव्हमध्ये विचारत होतात की आपला जो महान ग्रंथ आहे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत, याचा मराठीमध्ये ज्यांनी अनुवाद केला आहे परमपूज्य सद्गुरू हरिभाऊ महाराज नेटुरकर जोशी, तर ते आज आपल्या पॉडकास्टवर आलेले आहेत आणि हे आमचं भाग्य आहे की ते पॉडकास्टवर आलेत त्याविषयी. तर महाराज, तुमचं खूप खूप स्वागत आहे पॉडकास्टमध्ये. हा तुमचा बहुतेक पहिलाच पॉडकास्ट आहे. तर पॉडकास्ट म्हणजे काय, आपण गप्पाच मारूया. मला तुमच्याकडून उपदेश घ्यायला आवडेल, सगळ्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल, कारण की एवढा महान ग्रंथ जो आहे त्याचा तुम्ही अनुवाद केला त्याविषयी. पण तत्पूर्वी मला हे तुम्हाला विचारावं असं वाटेल की तुम्ही हैदराबादमध्ये DRDOमध्ये सायंटिस्ट होतात आणि ते तिथून म्हणजे अध्यात्माकडे तुमचा शिफ्ट कसा काय झाला, कसं होतं तुमचं बालपण, किंवा ओव्हरऑल हा जो एक अध्यात्माकडे जो कल तुमचा झाला तो कसा झाला? हो. ज्या वंशामध्ये माझा जन्म झाला त्या वंशामध्ये पूर्वापार भक्ती, पांडुरंगाची उपासना, वेदाचं अध्ययन, घनपाठी सगळे झालेले अशा वंशात जन्म झाला. बालपणापासून जेव्हा रांगत असेल तेव्हापासून कानावर वेदमंत्र पडायचे. बरं. आणि त्यामुळे मला मुंजीच्या अगोदर वेदपाठ झाले होते. अरे वा. पण त्यावेळी वडील म्हणून देतो ते म्हणायचं नाही, मुंज झाल्याशिवाय मला दंडक होता. पण संस्कार होत गेले. बरं. आणि घरी भक्ती संप्रदाय. तिसरीत असल्यापासून घरी रामायण, पांडव प्रताप, हरिविजय या ग्रंथाचे पारायण व्हायचे. मी वाचायचा आणि वडील अर्थ सांगायचे. बरं. त्यामुळे त्यावेळीच मला ग्रंथाची अर्थदृष्टी होत गेली. आणि त्यावेळीच हा भक्तिमय पिंड झाला. वा. पण काय, कालाची गती वेगळी असते. माझ्या वयाच्या 10व्या वर्षी वडील गेले. त्याच्यानंतर मात्र संघर्षाला सुरुवात झाली. अच्छा. अनेक वर्ष संघर्ष करत गेलो. माझे भाऊ वासुदेव शास्त्री नेटुरकर, हैदराबादला प्रख्यात ज्योतिषी आणि गणांत अध्ययन केले. तर त्यांच्यामुळे मी हैदराबादला गेलो. बरं. आणि हैदराबादला नाईट कॉलेजला अभ्यास करता करता हा अध्ययन नोकरी सुरू केली. प्रथम APSCBमध्ये, नंतर अल्विन पुष्पक, विजय पुष्पक स्कूटर होती ते, आणि त्याच्यानंतर डिफेन्सचा कॉल आला. आणि मला वाटलं मी काहीतरी देशाकरता सेवा करणार आहे. वा. कारण ही देशाची सेवा आहे. आणि मला
पूर्वीपासून वाटायचं की देशी सेवा झाली पाहिजे. आणि मी डिफेन्समध्ये सर्व्हिसला गेलो. त्या 34 वर्षामध्ये केवळ सर्व्हिसच नाही तर ऑफिसमध्ये सुद्धा भागवतादी ग्रंथाचं चिंतन, भागवत ग्रंथ सांगितलं लंच टाईममध्ये बर सगळ्या साधकांना वैज्ञानिकांना वा चिंतन करायचं. भगवद्गीता शिकवली आहे. आणि अनेक लोकांची म्हणजे सांगू नये भगवंताची कृपा असते, गुरूंची कृपा असते. अनेकांना दुर्व्यसनापासून दूर केलं आहे. हां करप्शनचा काय नुकसान होतं हेच सांगून त्यांना दूर केलं आहे. आणि अशा प्रकारे 34 वर्षे मी सर्व्हिस केली. बर आणि त्यामुळे मला खूप लाभ झाला. अच्छा आणि DRDO रिसर्च असल्यामुळं बराच वेळ पण मोकळा मिळायचा. त्यामुळे अभ्यास करायला मला ऑफिसमध्ये सुद्धा वेळ मिळाला. अरे वा त्यामुळं चिंतन खूप झालं. आणि 34 वर्ष सर्व्हिस केली. त्या काळात ही माझी प्रवचनं चालू होते. बर प्रथम मी वारकरी संप्रदायाचा असल्यामुळं गुंडा नारायण महाराज सिद्धरस हां यांची मंत्रदीक्षा घेतली. वा. आणि त्यामुळं आणखी अध्यात्माला कलाटणी आली. वा आणि 12 वर्ष तप केलं. त्याच्यानंतर परमपूज्य ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर यांच्याकडून शक्तिपाठ दीक्षा मिळाली. आणि मग तर कळसच झाला वा की ज्ञानेश्वराने रेड्यावर शक्तिपात केला. रेडा वेदमंत्र म्हणायला लागला. ती दीक्षा मिळाली. आणि त्याच्यानंतर मग भारतभर अनेक ग्रंथ संपद भागवत वगैरे चिंतन झालं. त्यानंतर स्वतः काका महाराज डेकणे हैदराबादला आले. आणि दत्त महाराजांच्या सांगण्यावरून त्यांनी शक्तिपात दीक्षेचे अधिकार दिले. दत्त महाराजांनी मला सांगितलं होतं पण मी कार्य सुरू केलं नव्हतं. कारण लोकांना जोपर्यंत कळत नाही की यांना दीक्षाधिकार आहे मग लोक म्हणतात हे स्वयंघोषित गुरु आहेत. अच्छा त्यामुळे मी सुरुवात नाही केली. पण मग दत्त महाराजांनी काका महाराजांना पाठवून दिलं आणि सांगितलं की यांना दीक्षाधिकार दिलेले आहेत आणि आपण कार्य करावं. त्याच्यानंतर सुरुवात केली. त्याच्यानंतर मग हळूहळू या ग्रंथांचं वगैरे रचना झालेली आहे. पण पूर्व आयुष्य माझं म्हणजे खरं पाहता उपजीविकेकरता हैदराबादला गेलो. बर आणि भाग्यनगर हा हे खरंच भाग्यनगर आहे. वा क्या बात आहे. भाग्यनगर आहे. तिथे गेल्यानंतर भाग्योदय झाला वा खरं तर महाराज थोडंसं मी नर्वस आहे तुम्हाला प्रश्न विचारताना. कारण की अशी एवढी महान विभूती पहिल्यांदा आमच्या पॉडकास्टवर येते. अर्थात जो महत्त्वाचा विषय आता त्याविषयी तुम्हाला विचारावं वाटेल की श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा जो महान ग्रंथ आहे याचा तुम्ही अनुवाद केला. शंकर भट्ट यांनी तो लिहिलेला होता. त्याच्यानंतर तुम्ही तो अनुवाद केला. तर कसं काय तो योग जुळून आला, तो काय प्रसंग होता हा तुम्हाला आठवतो का? आणि ती प्रक्रिया कशी होती पूर्ण? परमपूज्य काका महाराज यांच्याबरोबर मी पिठापूरला जवळजवळ 40 वर्षापूर्वी गेलो. बरं. आणि तेव्हापासून पिठापूरचा लढा मला लागला. वा. मग वर्षातून 4-5 वेळेला जायचं, 8-8, 10-10 दिवस राहायचं. त्यावेळी एवढी व्यवस्था नव्हती. जेवण नाही खाणे आपल्या हाताने करायचं, खायचं, राहायचं. पण तिथे साधना दीक्षा घेतल्यामुळं काय झालं, साधनाला बसायचं. साधनेमध्ये मला काही दिव्य चमत्कार दिसायला लागले. श्रीपादांच्या लीला. त्यावेळी ग्रंथ प्रकट झाला नव्हता, संस्थांमध्येही आला नव्हता. पण त्यावेळी दिसायचा ते शक्तिपात मार्ग आहे, अलौकिक मार्ग आहे. आणि त्यामुळे मला असं का दिसतंय, असं होता पण कालांतराने तो मल्लादी गोविंद दीक्षितुलू यांच्याकडून तो ग्रंथ देवस्थानला आला. बर. आणि देवस्थानला येऊन रामस्वामी जे होते, सज्जनगड रामस्वामी, त्यांच्या सांगण्यावरून रामसुब्रमण्यम हे तिथले सेक्रेटरी होते. त्यांनी तो ग्रंथ मला पाठवला की आम्हाला आदेश झाला आहे की तुमच्याकडून अनुवाद करायचा आहे. श्रीपादांचा आदेश आहे, त्यामुळे आपण अनुवाद करावा. आणि तो ग्रंथ माझ्याकडे 2006च्या सुमारास आला. अच्छा. श्रीपादाने अनुवादाचं कार्य जरी पूर्णपणे करून घेतलं तरी या कार्यामध्ये डॉक्टर शोभा देशमुख आजेगावकर, डॉक्टर उर्मिला हैदराबादकर, मुकुंद गोखले, मीनाक्षी शास्त्री, मंजुताई बाबरेकर, श्रद्धा जोशी या सर्वांचं सहकार्य खूप लाभलं. त्यामुळे हा ग्रंथ भक्तासमोर येण्याकरता सोपं झालं. आणि त्याच्यानंतर साधना करायची आणि साधनेला ग्रंथ अनुवाद करायला बसायचं. पण काही गोष्टी सांगायच्या नसतात. जरी का साक्षात्कार झाला तरी न सांगावा कमणाला, आणि जरी का सांगितला तर पुढे होणार नाही. बर. म्हणजे साक्षात्काराच्या गोष्टी सांगायच्या नाहीत. पण आपण प्रश्नच असा विचारला आहे या ग्रंथाचं महत्त्व सांगण्याकरता. म्हणून सांगतो की जेव्हा मी अनुवादाला बसत असे तेव्हा प्रत्यक्ष श्रीपाद समोर बसलेले असायचे. आणि माझी तेलगू त्यावेळी एवढी परफेक्ट नव्हती, येत होती. तर कुठं जरी आपण शब्दाचा दुसरा अर्थ काढला किंवा आपलं पांडित्यमध्ये राहावं म्हणून दुसरं काही घातलं तर श्रीपाद लगेच सांगायचे, खबरदार, याचा अर्थ असा होत नाही, असाच नाही. वा.
आणि त्यामुळे हा ग्रंथ आलाय. माझं कर्तृत्व नाही आहे, श्रीपादांनी हा ग्रंथ करून घेतलाय आणि त्यामुळं त्यांच्या कर्तृत्वामुळे तो ग्रंथ शिरोधार्य झालाय. वा. पुस्तकं अनेक लिहिली जातात पण सगळे काही शिरोधार्य होत नाहीत. पण श्रीपादांनीच या कार्याला प्रोत्साहित केलं, स्वतः सांगितलं, स्वतः लिहून घेतलं आणि त्यामुळे हा ग्रंथ जगदवंद्य या जगामध्ये प्रत्येक देशामध्ये घरोघर हा ग्रंथ आहे. दिव्य असा ग्रंथ आहे. तुमच्या हातून त्याचा अनुवाद झाला आणि हा आता निमित्त मात्र मी आहे. निमित्त मात्र मी करून घेतलं. काय सकल करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मनुष्याचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. मी केलं म्हणणं हे अप्रमाण आहे. कारण आमच्या वेदमंत्रामध्ये एक असं मंत्र आहे, धाता यथा पूर्व मकल्पयत. धात्याने सगळी प्रोग्रामिंग करून ठेवली आहे. बर. फक्त त्या वेळेला आपण येतो, निमित्त होतं आणि कार्य होऊन जातं, पण धाता सगळी योजना करतो. त्यामुळे त्याने निवडून ठेवलं असेल. मी हे म्हणतो लोकांना, अहो समजा श्रीपादांनी ठरवलं नेटूरकर तुम्ही अनुवाद करा, मी नाही म्हणालो असतो, त्याच्याकडे कमी नाही आहेत. नेटूरकर तुम्ही करत नाही का, बिठूरकर तुम्ही या, झालं असतं. पण श्रीपादांनी आपल्याला निमित्त केलं, हे परमभाग्य आहे आपलं. परमभाग्य आहे. आणि त्याच्या पाठीमागे सुद्धा श्रीपादांची कृपा होण्याकरता माझ्या समस्त गुरुदेवांची कृपा आहे. बर. काय होतं, अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यतेही त्याने वंद्य केले. एक पूजा करताना एक फूल खाली पडलं आणि मुंगी चालली होती. मुंगी कशावर चढते, त्या फुलावर चढली. बर. फुलावर चढली म्हणून काय झालं, दुसऱ्या क्षणात शंकराच्या मस्तकावर जाऊन बसली. वा. कारण पूजा करणाऱ्याने ते फुल उचललं आणि कुठे ठेवलं, शंकराच्या मस्तकावर. म्हणून पिपीलिका चुंबती चंद्रबिंबम. ते पिपीलिका शंकराच्या मस्तकावर असलेल्या चंद्रबिंबाचं चुंबन घ्यायला गेली असं साहित्यिक म्हणतात. तसं आश्रय कुणाचा घेतला, आश्रयावर महत्व आहे. आणि भाग्यवशात आम्हाला परमपूज्य गुरुदेव गुंडा महाराज सिद्धरस, गुंडा नारायण महाराज सिद्धरस, परमपूज्य ब्रह्मश्री विद्यावाचस्पती दत्त महाराज कवीश्वर आणि परमपूज्य योग तपस्वी काका महाराज या तिघांचे आश्रय लाभले आणि त्यामुळे हे घडतं. हो. वा. महाराज, ज्यावेळी तुम्ही अनुवाद करत होतात, आता मी स्वतः पण त्याचं पारायण केलं आहे आणि त्याची फलश्रुती किंवा त्याचा जो अनुभव येतो, अनुभूती येते, ही तर म्हणजे सांगण्यासारखी जसं तुम्ही म्हणालात तशी नाही आहे. म्हणजे ती अद्भुत एक तो प्रवासच असतो असं आपण म्हणू शकतो. असा कुठला जो त्यातला अध्याय होता तो अनुवाद करताना तुम्ही पण अचंबित झालात किंवा तुम्हाला सुद्धा म्हणजे असा एक आजच्या भाषेत आपण इंटरेस्टिंग म्हणतो ना, असा कुठला वाटला का पूर्ण ह्याच्यातला? आता श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्ये बोलायचं झालं तर आंब्याचा कुठला भाग गोड आहे किंवा ऊसाचा कुठला भाग गोड आहे कुठला कमी आहे, साखरेतला कुठला भाग गोड आहे कुठला भाग गोड नाही आहे सांगता येत नाही. तसं संपूर्ण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथच दिव्य आहे. पण यात मी अभ्यास करता करता लक्षात आलं की जे आजपर्यंत विज्ञानाने सिद्ध केलं नाही, आणि मी रिसर्च क्षेत्रात असल्यामुळं लक्षात आले की हे अद्भुत रिसर्च आहे. त्यातल्या त्यात एकाचमे तिसरश्चमे पंचचमे सप्तचमे रुद्रातल्या मंत्राचा जो अर्थ दिलाय तो आजपर्यंत कुठल्याही भाष्यात नाही. अच्छा. कुठल्याही ग्रंथात नाही. मी सायन भाष्यापासून अनेक भाष्य वाचले, श्रीपाद दामोदर सातवळेकरांच्या भाष्यापर्यंत सगळे महिधर भाष्य सगळे वाचले, कुठे उल्लेख नाही. मग आज भारतामध्ये अध्वर्यू असणारे वेदमूर्ती विद्वद्वरेण्य गणेश शास्त्री द्रविड यांनाही मी विचारलं महाराज असा अर्थ कुठे काय, तेही म्हणाले असा अर्थ आजपर्यंत माझ्या वाचण्यात नाही. आता त्यांनी प्रमाणित केले, प्रत्यक्ष शंकराचे रूप मानतो काशीमध्ये राजेश्वर शास्त्री, बरोबर, त्यांचे चिरंजीव, ते म्हणजे असा अर्थ पाहण्यात नाही. असा अलौकिक अर्थ या ग्रंथामध्ये. प्रत्येक ग्रंथ, प्रत्येक अध्याय किंवा प्रत्येक अक्षर हे अक्षर सत्य आहे. हा ग्रंथ मी विद्वद्वरेण्य गणेश शास्त्री द्रविड यांना अर्पण केला. पण आपली पद्धत आहे की यांच्या चरणी अर्पण. आपण लिहितो मोठ्या माणसाला, ताबडतोब गणेश शास्त्री द्रविड जी म्हणाले ते हे कट कर, कारण श्रीपादांचा ग्रंथ चरणी लिहायचा नाही. कारण हा ग्रंथ श्रीपादाची प्रत्यक्ष वाङ्मयी मूर्ती आहे. त्यामुळे चरणी शब्द लिहायचा नाही. यांच्या हस्तकमली लिहित, याला अर्पण वाचली, पण चरणी लिहू नको. आणि जेव्हा आपले दानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिली, त्या सच्चिदानंद बाबाचे वंशज दाका थावरे. अच्छा.
वारकरी संप्रदायात खूप मोठा अधिकार, समस्त संत वाङ्मय पाठांतर, मुखोद्गत असे त्यांना संपर्क काय माहीत नाही, श्रीपादांची त्यांना काय आज्ञा झाली. ते स्वतः माझ्या गावात आले, हैदराबादला आले, काही प्रतिष्ठित लोकांना विचारून त्याने एक चरित्र ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर सच्चिदानंद बाबांनी सुद्धा या चरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे आणि ते स्वतः ते नित्य पारायण करत असत. तर गणेश शास्त्री, द्रविड शास्त्रीने तो ग्रंथ नित्य पारायणात ठेवला आहे. ते मला कसं कळालं की दाका थावरे सच्चिदानंद बाबाचे वंशज यांनी एक ग्रंथ पुस्तक लिहिलंय, तेची भक्त तेची योगी. अच्छा. म्हणजे माझ्यावर लिहिलंय, चरित्राचा भाग लिहिलाय. आणि त्याच विद्वद वरेण्य गणेश शास्त्री द्रविड यांची आशीर्वाद आहेत, यांचे आशीर्वाद आहेत. वा. आणि त्यात गणेश शास्त्री द्रविड यांनी लिहिलंय की हा ग्रंथ माझ्या नित्य पारायणात आहे. वा. आता मोठी माणसं आहेत, स्तुती करत असतील, कौतुक करतात, ते फार मोठे अधिकारी, आपण सामान्य. पण जेव्हा द्रविड शास्त्री घरी आले आणि नित्य संध्यापासन वगैरे झालं त्यांचं, आणि मग एका रेशमाच्या वस्त्रातून एक पोथी उघडली, वाचायला सुरुवात केली. कोणती पोथी वाचताय ते पाहिलं तर श्रीपाद श्रीवल्लभ तीर्थामृत ग्रंथाचं पारायण करत होते. पाहून तेव्हा मात्र माझं हृदय गदगद झालं की एवढे मोठे प्रत्यक्ष वेद मूर्ती असणारे ते नित्य पारायण करतायत. वा. खूप आनंद झाला त्यावेळेला मला. वा. महाराज, ज्यावेळी आपण वाचत असतो अध्याय, त्यावेळी एका गोष्टीचं आकर्षण निर्माण होतं, ते म्हणजे कुक्कुटेश्वराचं मंदिर. तर त्याविषयी तुम्हाला काही अनुभव आले किंवा त्याविषयी तुम्हाला काय सांगावं असं वाटेल? मी सांगत असतो की पिठापूर हे त्रिस्थळी आहे. काशीमध्ये विश्वनाथ, पिठापूरमध्ये कुक्कुटेश्वर, वा. गया इथे पादगया. अच्छा. म्हणजे जे काशीमध्ये आहे, प्रयागमध्ये आहे, अलाहाबादमध्ये आहे, त्रिवेणी संगमात आहे, ते सगळं पिठापूरमध्ये आहे. आता कुक्कुटेश्वराचा इतिहासच वेगळा आहे. याच्यामुळं गया निर्माण झाली, याच्यामुळं पादगया निर्माण झाली. का तर गयासूर नावाचा असुर अत्यंत सात्विक होता, पण सात्विक माणसाच्या बाजूचं वलय असतं ते जरा ते वेगळं असतं. त्यामुळे लोकांना त्रास व्हायला लागला. तेव्हा देवाने विचार केला की हा गयासूर संपला तर हे सगळे शांत राहतील. गयासूरला विचारलं, आम्हाला यज्ञ करायचं आहे, तुझ्या शरीरावर करू देशील? तुला करा, पण अट ही आहे की सूर्योदय झाल्याशिवाय उठायचं नाही. तुला हरकत नाही. आणि गयासूर झोपला, मस्त गयला होतं. नाभी गया म्हणजे ओरिसामध्ये तिथं विरजा देवी आहे, कोड्यायाम विरजा देवी असं म्हणतो. त्या ठिकाणी नाभी गया आहे आणि इथे पाद गया आहे. अच्छा. मध्यरात्र झाली आणि देवाने कोंबड्याचा आवाज काढला. त्याला वाटलं झाली सकाळ, तो उठला आणि देवाने यज्ञभंग झाला म्हणून त्याला तिथं संपवले. त्यामुळे कुक्कुटेश्वर मंदिर आहे कोंबड्याच्या रंगाचे. पहा तुम्ही. अच्छा. त्याचा रंग जो पांढरा ब्राऊन असा आहे, तर ते कुक्कुटेश्वर अत्यंत सिद्ध स्थान आहे. त्याची पूजा बापनाचार्याने केली आहे. तिथे स्वयंभू दत्त वगैरे आहे ना, तर कुक्कुटेश्वराची पूजा पण बापनाचार्याने केली आहे. त्यामुळे क्षेत्राचं महत्व अनादी आहे. आता आपले श्रीपाद श्रीवल्लभ झाले 700 वर्षापूर्वी, पण तत्पूर्वीही कुक्कुटेश्वर मंदिर सत्ययुगापासून आहे. पुरुहूतिका देवी शक्तिपीठ आहे, स्वयंभूदत्त आहे. पांडवांनी तिथे माधवाची पूजा केली कुंतीने, कुंती माधव मंदिर आहे. आता प्राचीन क्षेत्र आहे. वा. त्याच्यानंतर मगाशी ऑफ द कॅमेरा आपण ज्यावेळी जस्ट एक माईक टेस्ट करत होतो, तुम्ही एक छान श्लोक तुम्ही सांगितला होता, तर तो प्लीज आमच्या प्रेक्षकांना एकदा परत सांगाल. हा श्रीपाद अष्टक याच्यामधला श्लोक आहे. अत्यंत प्रिय श्लोक आहे, सगळ्यांना आवडणार आहे. काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. वा वा. यात शब्दरचना सुद्धा अशी आहे. प्रपद्ये शब्द आलाय आणि प्रपद्य म्हणजे काय? लोक म्हणतात श्रीपादराजन शरणं प्रपद्ये. मी म्हणतो प्रपद्य म्हणजे काय जाणून घ्या, बस पुरे झालं. अच्छा. कारण प्रपत्ती हा भक्तिमार्गातला अत्यंत श्रेष्ठ उपाय. प्रपत्ती, जोपर्यंत प्रपत्ती होत नाही तोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही. आम्ही सगळे भक्ती करतो, पण प्रपत्तीचा अर्थ आहे संपूर्ण शरणागती. अच्छा. संपूर्ण शरणागती, आपलं काहीच ठेवायचं नाही, त्याला प्रपत्ती. तर
तर मग त्याचा अर्थ प्रपदीय शब्द झाला, म्हणजे मी संपूर्ण तुम्हाला शरण आलो आहे. वा श्रीपादराजम शरणम प्रपदीये असा अर्थ झाला. वा वा. महाराज, फक्त एक अशी खंत वाटते की एवढा महान ग्रंथ तुम्ही अनुवाद केलाय, पण आजकाल त्यामध्ये कोणी लोक त्यांचं नाव लावून तो प्रदर्शित करतात किंवा तो सगळ्यांपर्यंत आणायचा प्रयत्न करतात. तर ओरिजिनल ग्रंथ, जो मूळ ग्रंथ आहे, हा लोकांनी कसा ओळखावा आणि तो त्यांना कसा ओळखता येईल? आता असं आहे, माणसाला प्रतिष्ठेची लालसा आणि कसल्याही मार्गाने धन कमवायची लालसा असते. मग श्रीपादाचा ग्रंथ शिरोधार्य झाला, मग लोकांनी त्या ग्रंथात थोडा बदल करायचा आणि आपल्या नावावर छापायचं. ज्यांना एकालाही तेलुगू येत नाही असे ग्रंथ या माझ्या म्हणत नाही, माझ्याकडून करून घेतलेल्या ग्रंथाच्या कॉपी करतायत आणि स्वतःच्या नावावर छापून विकतायत, पैसा कमवतायत. बरोबर. पण हे निश्चित चोरीचं द्रव्य आहे, याचा लाभ त्यांना होणार नाही का? श्रीपाद कल्पवृक्षामध्ये एक प्रचंड शक्ती आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाला निर्माण करण्याचं सामर्थ्य आणि अनंत कोटी ब्रह्मांडाला एका क्षणात नष्ट करण्याचं सामर्थ्य हे श्रीपादामध्ये आहे. वा. पण काय, माणसाला सध्या क्षणाचा विचार करतात. पण संत म्हणतात की तिघेशी सुखाच्या मौजारे, मग येते यमाच्या फौजा. खोटे बाप करशील पाप, लाभासाठी देशील थाप. जन्म दिला त्याला लाजारे, मग येती यमाच्या फौजा. जीवनामध्ये श्रीपाद सांगतात कसं जगावं, सरळ जगावं. कारण इथलं तुम्हाला काही बरोबर नेता येणार नाही. पण नेते तुम्हाला भक्ती मात्र आपल्याबरोबर येते, धर्म आपल्याबरोबर येतो. तेवढंच जीवनामध्ये करावं. इथे खोटेपणा ना, कारण या जगामध्ये कुणाची सत्ता चालली नाही. 5 लक्ष घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. 5 लाख घरं काशाची तांब्याची होती, शुद्ध सोन्याची 7 कोटी घरं होती. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला, पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. लंका. रावण 7 कोटी घरं सोन्याची होती, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. कवडी सुद्धा नेऊ शकला नाही. अन्यायाच्या मार्गाने धन कमवणं बरोबर नाही, पण हे लोक करतायत. हे कुणाला तेलगू येत नाही, पण कोणी आपापल्या परीनं करतं, कोणी संन्यासी वयोबद्ध करतं, कोणी वेगळ्या अर्थाने छापतात. असं नाही आहे. पण मग आम्ही ओरिजिनल कसं काय ओळखू ग्रंथ? आता आम्ही बराच प्रयत्न करतो की ओरिजिनल ग्रंथ कळावा, पण कॉपी मारण्याला काही नाही, लगेच कॉपी मारतात. आजकाल टेक्नॉलॉजी एवढी प्रगत आहे की लगेच ते झेरॉक्स काढले प्रिंटिंगला दिले की प्रिंट व्हायला लागतं. पण आता म्हणलं एवढं जरी करतायत तरी आपण श्रीपादांचं भावा कळावा. मी अक्षरशः हा निर्णय घेतला, शेवटी चोरी करून का म्हणा पण श्रीपादाचं गुणगाण गातायत. आपल्या पूर्वजाचं गात नाहीत, हरकत नाही, करू द्या, काय कमवायचंय, पण गुणगान श्रीपादांचं करतायत. कारण कलौ श्रीपाद वल्लभा. कलियुगामध्ये एकमेव दैवत असं आहे जे कल्पवृक्ष आहे. प्रत्येक युगामध्ये एक देवतेचं महत्व आहे. कृते जनार्दनो देवा. कृतयुगामध्ये जनार्दन विष्णू. त्रेतायाम रघुनंदन. त्रेतायुगामध्ये रामचंद्राचं महत्व आहे. द्वापारे रामकृष्णौच. द्वापार युगामध्ये बलराम कृष्णाचं महत्व, त्या युगामध्ये त्यांचं महत्व आहे. आता महत्व आपण माझ्यासमोर आपलंच महत्व घ्यायला पाहिजे की नाही? याच्यापूर्वी सुरुवात 50 वर्षापूर्वी कोणीतरी पॉडकास्ट करणारे होते असं म्हणता येत नाही. तर वर्तमान युगामध्ये कलौ श्रीपाद वल्लभा. कलियुगामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ परमकारुणिक, अत्यंत दयाळू, करुणा वत्सल, अनाथनाथ, दीनबंधू. जेवढे ब्रीद द्यावेत तेवढे थोडे. म्हणून श्रीपाद यांचा ग्रंथ लिहितानाही मला अनेक आनंद अनुभव आले, अनेक गोष्टी कळाल्या. आणि त्या ग्रंथाचं वैशिष्ट्य प्रत्येक वेळी वाचताना नवीन नवीन अर्थ कळतो. खरंय, नित्य नूतन आहे ग्रंथ, तो नित्य नूतन आहे असा हा ग्रंथ आहे. आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही कसा आहे ग्रंथ हे दाखवू शकाल तुमच्याकडे? आता आपण प्रश्न विचारला की ओरिजिनल कसा करायचा. आम्ही प्रयत्न केला, प्रत्येक वेळेला बदल थोडा करत करत. मग त्यामध्ये माझ्या रचना घातलेल्या आहेत, श्रीपाद अष्टक वगैरे. मच्चित्त श्रीपाद पदी रमोदय हे मागणं सुंदर मागणं आहे बरं का. मी रचलंय म्हणून म्हणत नाही, पण काय मागावं. सर्वत्र भेटो मज साधू संत,
ज्यांचे मनी वास करीत दत्त, वा. सेवा तयांची मजला घडो दे, मच्चित्त श्रीपाद पदीर बोदे. असे सुंदर प्रार्थना आहेत त्यामध्ये. हम्म. आपण यात टाकता येईल तसं दाखवता येईल. ग्रंथामध्ये ते घेतला. हो. श्रीपादांची आरती घेतलेली आहे, बरं. श्रीपाद बावनी घेतलेली आहे, म्हणजे प्रत्येक वेळा आपला ग्रंथ नवीन कळावा आपला म्हणून. हा हा हा. मग त्यानंतर माझे काही प्रवचन आहेत श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतावर, त्याची जी लिंक आहे ती कव्हरवर घेतली. बर. पाठीमागच्या बाजूला माझी जेवढी प्रकाशन आहेत हा. ती सगळी दिलेली आहेत. आणि आता लोकांना कळते की हा ग्रंथ भाऊ महाराजांचा आहे, हा. हा ग्रंथ कोणीतरी लिहिलाय. पण एक सांगावं वाटतं, खंत वाटते की लोक त्याचीही कॉपी ॲज इट इज करतायत. आणि चांगले चांगले लोक बरं का, तथाकथित विद्वान, तथाकथित पंडित म्हणून घेणारे लोक त्याची कॉपी करतायत. विचारलं तर मी सेवा करतो. म्हणजे सेवा कसली करतायत? पैसा पुस्तकं विकताय. आणि आता या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ लिहिला त्यावेळी काही थोड्या समस्या होत्या, त्यामुळे त्यातला काहीसा भाग आम्ही गाळला होता. बर. जो आपण आता ग्रंथ वाचतो गाळला होता. पण ते प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह झाले. बर. आणि आता सध्या ज्या EO आहेत, कार्यकारी अधिकारी, त्यांनी मला लिहून पत्र दिलं की महाराज पूर्ण ग्रंथाचा अनुवाद करून द्या. रिक्वेस्ट केली आणि त्या ग्रंथाचा संपूर्ण अनुवाद केला आता. अच्छा. म्हणजे ज्या काही अडचणी होत्या दूर केल्या. बर. हां, केल्या. तिथल्या निराकरण केलं शंकेचं. आणि तो संपूर्ण ग्रंथ त्यांनी मला रिक्वेस्ट केली, लेटर दिले मला लिहून. त्याचा संपूर्ण ग्रंथ आता प्रकाशित केला. आणि ते म्हणजे आम्हाला संस्थांनी छापायचं आहे. तर करा, संस्थांनी करा. काय स्वतःला मोठेपण नाही आहे, संस्थांकडून ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचतोय म्हणून तो ग्रंथ त्यांना मी एक्नॉलेजमेंट घेतली आहे. यामध्ये बदल करायचा नाही, यामध्ये काही अमेंडमेंट करायचे नाहीत, काय मनाला वाटेल तसं मग त्यात हे करतील. मग त्यांनी सही करून मला रिसिप्ट दिलेली आहे. आणि आता तो बृहत श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ, म्हणजे हा जो ग्रंथ आहे तो आता श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हे जे आहे ते यात बृहत शब्दवर लिहिला आहे. हे संपूर्ण चरित्रामृत आहे जे शंकर भट्टांनी लिहिलं. ॲज इट इज ग्रंथ आहे आता. वा. म्हणजे आता आम्ही जर विकत घेतला आता हा घ्यायचा. याच्यामध्ये सगळं. आता देवस्थान सुद्धा त्या जुन्या प्रती बंद करणार आहे. अच्छा. आता पूर्ण ग्रंथ आला ना. बर. तर त्यामुळे देवस्थान ती बंद करणार आणि हा ग्रंथ छापणार. बर. मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आणि लिंक देतो ज्याच्यावरून तुम्ही हा ग्रंथ ऑर्डर करू शकता. त्यामुळे मी पण आता नवीन ग्रंथ घेणार आहे, तुम्ही सुद्धा नक्की ऑर्डर करा. महाराज, पुढे जाताना जसं आपण ब्रह्मा विष्णू महेश म्हणतो, प्रत्येकाचं एक एक कार्य आहे, त्याप्रमाणेच दत्त संप्रदाय आहे किंवा दत्त जे आहेत, दत्त महाराज जे आहेत, त्यांचं मूळ काय, त्यांचं कार्य काय? कारण की प्रत्येक अवतार घेत आलेले आहेत असं आपण म्हणतो. पण मग जसं प्रत्येकाचा अवतार कार्य संपत जातं, तसं दत्त संप्रदायाचं मूळ काय? असं आहे, त्या परब्रह्म तत्वातून 3 ईश्वर झाले. हे ईश्वरी अवस्था आहे. परब्रह्म तत्व निर्विकार आहे, त्या ठिकाणी काही व्यवहार घडत नाही, सृजन संहार काही घडत नाही. पण त्याचा स्फुरण झालं एकोहम बहुश्याम, आणि तिथून मग सगळी उत्पत्ती झाली. त्यात ब्रह्मा विष्णू महेश 3 देवता झाल्या. हां, म्हणजे परमतत्वापासून 3 देवता. आणि तिघांची कामाची विभागणी केली की तुम्ही सृजन करा ब्रह्मदेव, तुम्ही पालन करा आणि तुम्ही संहार करा. अच्छा. म्हणजे 3 मंत्रालय त्यांच्याकडे तिघाकडे दिली. 3 मंत्रालय दिली, तुम्ही निर्माण करायचं, तुम्ही पालन करायचं, तुम्ही संहार करायचा. पण दत्तमूर्ती अशी आहे की 3ही पोर्टफोलिओ त्यांच्याकडे आहेत. अच्छा. 3 मंत्रालय त्यांच्याकडे आहेत, सृजन, पालन आणि संहार हे दत्तमूर्तीकडे आहे. वा. आणि बाकी देवता येतात आणि जातात. राम आले, राम गेले. कृष्ण आले, कृष्णालाही बाण मारला, ते गेले. पण एक अवतार असा आहे जो कधी गेला नाही. स्मर्त्रगामी असणारे दत्त आहेत, आजही आहेत. त्याचं निर्याण कुठं सांगितलं नाही. श्रीपादांचं निर्याण कुठं सांगितलं नाही. या 2 अवतारांचं निर्याण सांगितलं नाही. म्हणजे याला अवतार नाही म्हणायचं बरं का. थोडक्यात काय होतं, अवतार म्हणजे अवतरण. अच्छा. मूळ स्थितीतून खाली उतरणे याला अवतरण म्हणतो. अच्छा. पण दत्तात्रेय आणि श्रीपाद अवतरण नाहीत. परिपूर्ण तमस साक्षात श्रीपादो भगवान स्वयं. बर. परिपूर्ण तमस सर्व अंशाने प्रगट झालेत. बाकी देवता काही अंशाने प्रकट होतात, अंशावतार, अंशावतार, आवेशावतार वगैरे, कला अवतार. पण हे मात्र परिपूर्ण अवतार आहेत. वा. 2च देवता असे आहेत की त्यांनी सांगितलंय मी सगळं करतो.
सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. बर. मत्तः सर्वं प्रवर्तते. म्हणजे मी सगळं करतो असं म्हणणारे भगवान श्रीकृष्ण एक परिपूर्ण अवतार आहेत. आणि दुसरे श्रीपाद आहेत की मी एक ठोकर मारली तर अनंत कोटी ब्रह्मांड कुठल्या कुठे नष्ट होतील, त्यांचं वाक्य आहे. एवढं सामर्थ्यवान असणारे दोनच अवतार म्हणतो आपण, पण ते परमात्म्याचे रूप आहेत. वा वा. महाराज, आता पुढे जाताना जसं आपण म्हणतो की स्वामी महाराज असतील तर अक्कलकोट, तसं श्रीपाद श्रीवल्लभ पिठापूर. तर जसं आता एक असं वलय झालं आहे अक्कलकोट भोवती की जी मूळ मंदिर आहेत या व्यतिरिक्त वेगवेगळ्या गोष्टी तिथे आता घडायला सुरू झाल्या आहेत. आणि मला असं वाटतं की हे पिठापूरच्या बाबतीत पण आता होत असणार आहे. तर त्याच्यामुळे जर मी आता पिठापूरला गेलो तर मी कुठे कुठे गेलं पाहिजे आणि कुठली कुठली मूळ स्थानं आहेत ती? ही सहज प्रवृत्ती आहे माणसाची की आपल्या ठिकाणी बांधायचं, सांगायचं की पिठापूरला जायची गरज नाही, इथं आलात की झालं पिठापूर. हे प्रतिष्ठेची लालसा आहे. असं पाहिलं, एक माझ्या परिचित ग्रहस्थ आहेत, ते पादुका घेऊन यायचे पिठापूरला नेहमी दरवर्षी. आम्हाला विनंती करायची की पादुकाचा स्पर्श करून द्या. त्या व्यक्तीने एक स्वतःचं मंदिर बांधलं आहे. बर. म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. बर. नावाचा उल्लेख करत नाही. आणि त्यांनी हे सांगितलं, आता पिठापूरला जायची गरज नाही. अच्छा. इथेच. मला असं होत नाही. गावोगाव बालाजीची मंदिरं असतात, मग तिरुपतीला जायची गरज नाही म्हणून चालेल का? नाही. गावोगाव पांडुरंगाची मंदिरं असतात, मग पंढरपूरला जायची गरज नाही म्हणता येईल का? ज्या ठिकाणी श्रीपाद रांगले खेळले, त्यांच्या चरणाची धूल तिथं आजही पसरलेली आहे, तिथलं महात्म्य वेगळं आणि मानव स्थापित मंदिराचं वेगळं. हे भक्तांनी लक्षात घ्यावं. हे एक प्रकारची प्रतिष्ठेची लालसा आहे असं मला वाटतं. हां, त्या पद्धतीची. त्या पद्धतीने होतात. ठीक आहे, मंदिरं बांधावीत, कारण कोणाला जाणं होत नाही. ठीक आहे, ते इथे येऊन उपासना करतील, चांगलं आहे. मंदिरं बांधावीत, मंदिराची व्यवस्था करावी, मंदिराची पूजा अर्चा व्यवस्थित करावी, मंदिरातला पैसा चोरू नये, या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यावी. बरोबर. याचा उपयोग काय जगाच्या उद्धाराकरता करता येईल याच्याकरता केला पाहिजे. सदुपयोग झाला पाहिजे धनाचा. कारण अनेक भक्ताकडून पैसा घेतो आणि तो पैसा भक्ताकरताच कामाला आला पाहिजे, असं माझं तत्व आहे. आणि यासाठीच तुम्ही पिठापूरमध्ये बऱ्याच गोष्टी भक्तांसाठी करतायत, तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला सांगितलं तर. आपल्या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, न कर्मणा न प्रजया धनेन त्यागे नैके अमृतत्व मानुषू. बर. कर्मानी प्रजेनी ध्यानानी अमृतत्वाची प्राप्ती होत नाही, त्यागाने अमृतत्वाची प्राप्ती होते. वा. त्याग असला पाहिजे. त्याग असेल तरच सगळं तुम्हाला मिळणार आहे, भगवंताची कृपा मिळणार आहे. म्हणून हे पूर्वापार आमच्या पूर्वजापासून हे त्यागाची वृत्ती आहे, कधी संग्रह करायची वृत्ती नाही. तसं पिठापूरला गेलो आणि मग काही माझे मराठी बांधव रस्त्याच्या बाजूला झोपले होते, रात्री गर्दी होती. आणि त्यावेळी मात्र माझ्या हृदयात दुःख झालं की माझे मराठी बांधव रस्त्यावर झोपावेत. आणि एक मनात निश्चय केला की यांच्याकरता काहीतरी सोय आपल्या परीने. काय, नल नेल जांबुवानांनी मोठे मोठे पर्वत आणले, सेतू बांधला, पण ते खार होते ना, ते खार पाण्यात भिजायची, वाळूत लोळायची, रानून वाळू झटकायची, तेही कन्सिडरेबल झालं, तेही रामाने मान्य केलंय. तसं आपल्या परीने आपण करूत या. म्हणून तिथे भक्ता करता प्रयत्न करून सगळे 2 एकर जागा घेतली. अरे वा. 2 एकर जागा घेतली त्यावेळी. पण मधल्या काही कारणास्तव थोडा उशीर होत गेला. मग आता त्याचा पहिला फेज पूर्ण झाला आहे. वा. अत्यंत सुंदर रमणीय आहे. आता तिथे सुब्रमण्यम शास्त्री आले होते. ते पंचक्रोशीत प्रसिद्ध विद्वान आहेत. बर. साधक आहे, उत्तम प्रवचनकार आहेत. तर ते परवा आले होते. ते म्हणले या जागेत आल्या बरोबर मला व्हायब्रेशन जाणवले. वा. आणि त्यापूर्वी काही योगी आले होते. त्या योग्याने मला काही सांगत नाही बरं का, मी दावा करत नाही की ते हेच जागा आहे, म्हणजे कोणी आक्षेप करू नये. लोकांमध्ये काय लगे आक्षेपाची सवय असते. पण मला त्या महात्म्याने सांगितलं, अधिकारी फार मोठे होते, ते म्हणले महाराज इथेच सावित्री काठक जयंती झाला होता. बर. असं महात्म्याचं वाक्य आहे. बर. माझं नाही, मी दावा करत नाही. मी फक्त भक्ता करता भक्तनिवास बांधायचा संकल्प केला, ती जागा मिळाली, त्या जागी बांधलेला आहे. आता संपूर्ण सुंदर आहे. कधी आपण या आणि पहा. म्हणजे पार्किंगला भरपूर जागा आहे, पाठीमागे 1 एकर जागा मोकळी ठेवली आहे. त्या ठिकाणी तपोवन करायचंय. त्याकरता आम्ही आमचे साताऱ्याचे साधक आहेत दांडेकर, वैद्य वैद्य दांडेकर,
त्यांचं प्रकृती वगैरे खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर त्यांचं सहकार्य घेतलेलं आहे आणि त्यांनी पूर्ण सहकार्य करायचं आम्हाला वचन दिलंय की ते पाठीमागचा जो तपोवन म्हणतो आपण त्याला नवग्रहाची झाडं, राशींची झाडं, नक्षत्रांची वृक्ष असे तिथं ते करणार आहेत. अल्पावधीतच ते सगळ्या साधकांना किंवा तिथे येणाऱ्यांना पाहायला मिळेल असा संकल्प झालेला आहे. आजचा पॉडकास्ट पण त्यांच्याच एका काय म्हणतात त्यांनी सगळं जुळवून आणलं. बरेच दिवसापासून त्यांची इच्छा होती, पण मला काय सांगतो, मला कॅमेऱ्यासमोर बसायची जास्त आवड नाही. काय माणसाने करावं, एक दिवस निघून जायचंय. कुणाचे फोटो राहणार आहेत, कुणाचे व्हिडिओ राहणार आहेत. या पृथ्वीवर एकापेक्षा एक धुरंधर झाले आज त्यांचे नाव ना माहिती नाहीत लोकांना. ऋतुपर्ण राजा कुणाला माहीत आहे, मानधाता, अंबरीश, कालाच्या भागात सगळंच जाणार आहे. कालाय तस्मै नमः होणार आहे. म्हणून आपली प्रतिष्ठा नाहीच आहे, प्रतिष्ठा त्याचीच श्रीपादांची, ते अमर राहणार आहेत. वा महाराज, हा तुमचा मोठेपणा आहे. पण हे सगळ्या आमच्यासारख्या साधकांसाठी, प्रेक्षकांसाठी ही पर्वणी आहे खरं तर. तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगताय, जे उपदेश करताय त्या बाबतीत. महाराज, आता थोडं साधनेविषयी जाणून घ्यायला आवडेल की साधना कशी असावी, ती कशी केली पाहिजे. भक्ती मार्गामध्ये अनेक प्रकार सांगितलेले आहेत. त्यापैकी प्रमुख 2 मार्ग निवडतो आपण, उपासना आणि साधना. उपासना म्हणजे उपआसन, देवाजवळ राहणे, म्हणजे मनाने जप जाप पूजा अर्चा करणे, ही उपासना, स्तोत्र म्हणणे. आणि साधना म्हणजे साध्याची वाटचाल करणे. अच्छा. मनुष्य जीवनाचं साध्य काय? आत्मज्ञान प्राप्त करणे. कारण मोक्ष हा कुठल्याही उपायाने मिळत नाही. ज्ञानात एव तु कैवल्यम, ज्ञानानंच कैवल्याची प्राप्ती होते. आणि ज्ञान म्हणजे कोणतं? मग लोकात ज्ञान म्हणजे विज्ञान वगैरे प्रकार आहेत. तर उपनिषद म्हणतात आणि संतही म्हणतात ज्ञान म्हणजे कोणतं? ऐका ज्ञानाचे लक्षणं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. आपल्या स्वस्वरूपाला पाहणं, स्वस्वरूपाला जाणणं, याला ज्ञान म्हणतात. अच्छा. श्रुती सुद्धा म्हणते आत्मा वा अरे द्रष्टव्य, श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्य, आत्मा वा अरे द्रष्टव्य. आत्मदर्शन झालं पाहिजे आणि ते होण्याकरता श्रवण करावं, मनन करावं, निदिध्यास करावा, आत्मदर्शन झालं पाहिजे. यालाच भगवत पूज्यपाद आचार्य म्हणतात स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य विधीयते. आपल्या स्वरूपाचं अनुसंधान करणं भक्ती आहे, बाकी सगळी विभक्ती आहे. अच्छा. जप करतो कोणाचा तरी तो वेगळा मी वेगळा, पूजा करतो कोणाची तरी तो वेगळा मी वेगळा. आपल्या स्वरूपाची उपासना ज्ञानेश्वर माऊलींनी पहिल्या ओवीत सांगितलंय. बहुतेक ग्रंथामध्ये श्री गणेशाय नमः वगैरे असतं, पण तिथं नाही, ज्ञानेश्वरी श्री गणेशाय नाही. कुणाला नमस्कार केला पहिल्या ओवीमध्ये? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पहिला नमस्कार आत्मरूपाला आहे, स्वतःला नमस्कार आहे. मग म्हणतात देवा तुझी गणेश. आपला आत्माच गणेश आहे. म्हणून स्वस्वरूपाला वंदन माऊलींचा फार मोठा दूरदर्शी विचार आहे. मग ज्यावेळी मी साधना करत असेन किंवा जप करत असेन आणि तो जर मी पिठापूरला येऊन केला तर त्याचं काय वेगळं महात्म्य किंवा त्याचं काय फलश्रुती मिळू शकते? नियम असा आहे, स्थानबल खूप असतं. अन्यक्षेत्रात गेल्यापेक्षा पुण्यक्षेत्रे कृतम पुण्यम बहुधा रद्धिमिच्छति. अच्छा. अनंतपट फल मिळतं. म्हणून आपल्या ठिकाणीपेक्षा आपण यात्रेला का जातो? कारण त्या ठिकाणी ते तेज ओज आम्हाला मदत करतं, म्हणून आपण यात्रा करतो. कारण त्या ठिकाणी खरं पाहता हे तीर्थक्षेत्र आहेत ना, ते ऊर्जा स्थान आहेत. त्या ठिकाणी ऊर्जा निर्माण होते. आता व्यंकटेशाची मूर्ती तिरुपती बालाजीला आहे, आपल्या इथे आहे, पण तिथेच का? तर तिथे जी ऊर्जा निर्माण होते ती अत्यंत दिव्य असते. आळंदीला ज्ञानेश्वर माऊलीचं स्थान का? एक रिसर्च झालाय तिथे, अमेरिकेमध्ये काही रिसर्च चालू होता आणि त्यावेळी सगळ्या जगाचा नकाशा पाहताना एके ठिकाणी असा प्रकाशाचा झोत वर चालला आहे. अच्छा. त्यांना वाटतं आश्चर्य, एवढा मानवाचं बल किती असतं. सिद्धयोगी असेल तर काही अंतरपर्यंत, एवढं कुठे आहे. मग ते इथं आले होते. इथं आले होते आपले पुण्याला एक आमचे वैद्य हे आहेत, चांगदेवाचे वंशज आहेत ते. त्यांना भेटले.
त्याने लॉंगिट्यूड लॅटिट्यूड सगळं दाखवलं. ते म्हणजे आनंदी आहे. हां. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीतून एवढा मोठा प्रकाश ज्योत जात आहे, कारण ज्ञानेश्वर महाराज सिद्धयोगी होते. अच्छा. तो आपला शक्तिपात मार्ग आहे. हम्म. रेड्यावर शक्तिपात केला, रेडा वेदमंत्र म्हणायला लागला, तो शक्तिपात आहे. वा. आणि ज्ञानेश्वरीमध्ये भक्तियोगाच्या प्रारंभी 10 ओव्यामध्ये संपूर्ण शक्तिपात सांगितला आहे. आणि तीही साधना आहे आपली. बर. आपला प्रश्न साधनेचा हो, आहे. हो. तर ही साधना अशी आहे की तो रेडा कुठे वेद शिकायला गेला नाही, हां. पण केवळ सद्गुरूंनी शक्ती संक्रमित करताच आत ज्ञान प्रगट होतं. हां. या बाबतीत मराठीचे आद्य कवी मुकुंदराज हम्म. ते म्हणतात, तेथ ज्ञानशक्तीचा प्रवेशू. शक्तिपात म्हणजे काय? ज्ञानशक्ती संक्रमित करणे. हां. तेथ ज्ञानशक्तीचा प्रवेशू, अज्ञानशक्तीचा निरासू, बोध उठिला स्वयंप्रकाशू, शिष्य चैतन्य. बर. ज्ञान कुठं प्रगट झालं? शिष्य चैतन्याच्या ठिकाणी झालं. या नाव शक्तिपातू बोलिजे, येत स्वानुभवची अनुभविजे, निस्तेज तेही विसरिजे स्मरण संसारिक. बर, करायचं नाहीये. जप मी करतो, पूजा मी करतो, यात्रा मी करतो, माझा मी जात नाही. छोडा नहीं खुदी को दौड़े खुदा के पीछे. वा. छोड़ा नहीं खुदी को दौड़े खुदा के पीछे, आशा को छोड़ बंदे मुश्किल को ढूंढते हैं. वा. सोपा उपाय, मी सोडा. बसलं की झालं. करणारी शक्ती आहे, ती शक्ती करते, मी करत नाही. समर्पित होणे हा साधनेचा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे. वा. करावं लागत नाही, होतं. होणे आणि करणे यात खूप अंतर आहे. करण्यामध्ये माझा मी जागा आहे, होण्यामध्ये माझा मी जागा नाही, शक्ती करून घेते हा भाव असतो. महाराज, तुम्ही एवढं सुंदर सांगताय, म्हणजे माझं हे भाग्य आहे की मी इथे हे सगळं ऐकतोय लाईव्ह, आणि तुमचंही भाग्य आहे की तुम्ही हा पॉडकास्ट ऐकताय. महाराज, जसं तुम्ही सांगितलं की स्थान महात्म्य असतं, त्यामुळे तिथे जाऊन केलेली साधना किंवा जप असेल त्याची एक वेगळी फलश्रुती मिळते. तर आता आम्ही ज्यावेळी पिठापूरला येऊ, त्यावेळी ज्यावेळी साधना करू, त्यावेळी ती अनुभवाला येईलच. आणि म्हणजे आम्ही हे समजू शकतो की भक्तनिवास असेल किंवा याचा एक जे अर्थकारण असतं तेवढं सोपं नसतं. त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करायला आवडेल. आणि मी प्रेक्षकांनाही सांगेन की तुम्हीसुद्धा तुमच्या परीने जेवढं काही कॉन्ट्रीब्यूट करता येईल तेवढं प्लीज कॉन्ट्रीब्यूट करा. मी सगळे डिटेल्स जे असतील ते देईन डिस्क्रिप्शनमध्ये, पण ज्यांना यथाशक्ती तुम्ही तुमच्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करा. कारण की अर्थात भक्तनिवास आणि तपोभूमी जसं सांगितलं तुम्ही, याची गरज आहे पिठापूरला, आणि ते तुम्ही करताय त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. परत मला आपल्या मूळ ग्रंथाकडे यावं असं वाटेल की ज्यावेळी आपण पारायणाची सुरुवात, मी आता आज ठरवलं की मला पारायण करायचं आहे, तर त्याचे काही नियम असतात का, किंवा त्याच्या काही डूज अँड डोंट्स आजच्या भाषेत आपण म्हणतो तसं काही असतं? सुंदर प्रश्न विचारलाय. अध्यात्म मार्ग चालताना नियम पाळावेच लागतात. विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणे पथ्य सांभाळावी. हां. ग्रंथ वाचतानाच नाही, तुम्ही परमार्थ मार्गात आला की काय खावं काय खाऊ नये, निषिद्ध पदार्थाचा त्याग, खोटं बोलणं वगैरे गोष्टी, निंद्य गोष्टी सगळ्यात सोडायच्या असतात, तरच वाटचाल होते परमार्थामध्ये. आणि त्यामध्ये एखादा सिद्धग्रंथ वाचताना जर नियम नाही पाळला तर परिणाम विपरीत होतो. अच्छा. विपरीत होतो. म्हणून आणि तुम्ही ग्रंथ वाचताना जेवढी पावित्र्यता पाळाल, एवढी आहार विहार विचार शुद्धी ठेवाल, तेव्हा तुमची प्रगती आपोआप व्हायला लागते. बर. स्थान महात्म्य आहेत, आणि त्यावर तुमच्या स्वतःच्या ह्याच्यात आहार शुद्धी, शरीर शुद्धी, मनशुद्धी, नाडीशुद्धी, प्राणशुद्धी हे झालेच पाहिजेत. आणि ते सिद्धयोग मार्गात आपोआप होतात. ते सांगायचं राहिलं, सिद्धयोग मार्गामध्ये आपोआप शक्ती करून घेते. वा. म्हणून पावित्र्य असलं पाहिजे. आपण जो विचारला स्थानाचं महत्व, एक द्रष्टांत कथा सांगतो. 2 कथा आहेत. एक शंकराचार्यांची, एक रामचंद्राची कथा आहे. भगवान रामचंद्र लक्ष्मण प्रवास करता करता एका ठिकाणी आले. तिथे लाल माती होती. बर. आणि सुंदर लाल मातीचा प्रदेश लक्ष्मणाला आवडला. राम म्हणले इथं राहू ती आपण. मुक्काम केला. पण त्या भूमीत आल्यानंतर लक्ष्मणाच्या मनात विचार आला की मी रामाची सेवा का करू? बर. मी अयोध्येत राहिलो असतो, राजा झालो असतो, उगीच आलो विनाकारण. मनात असे विचार. बर. राम जाणतायत सगळं, पण लक्ष्मणाला काही धडा शिकवण्याकरता पाहतायत. पण दिवस रात्र हेच विचार, मी उगीच आलो,
रामाची सेवा का करू? 15 दिवस झाले. राम म्हणे, लक्ष्मणा आता पुढे निघूत या. हो निघूत या म्हणाले. लक्ष्मणा माती फार सुंदर आहे, बांधून घे. बर. थोडी माती बांधून घेतली आणि निघाले. आणि पुढे चालत असताना जेव्हा जेव्हा मातीची ती पोटली आहे बरोबर असली की ते विचार यायचे, मी रामाची सेवा का करू? आणि काढून बाजूला ठेवली. राम माझं परमदैवत आहे, रामाशिवाय माझ्या जीवनाचा काही अर्थ नाही. असे त्याचं 8 दिवस गेले. बर. मग रामाने विचारलं, लक्ष्मणा तुझ्या मनात काय चाललंय? सांगितलं, असं असं माझ्या मनात विचार. हे सांगण्याकरताच तुला हा धडा शिकवला म्हणले. कारण या भूमीमध्ये सुंद उपसुंद 2 राक्षस होते. अच्छा. अत्यंत प्रेम होतं दोघांचं. पण आणि त्यांनी वर मागितला होता की आम्हाला मृत्यू येऊ नये. मृत्यू येऊ नये असं वर देता येत नाही. मग ते म्हणले आमचा मृत्यू आमच्या आपसातच भांडण करून यावा, भावाभावाच्या हातून मृत्यू यावा. ठीक आहे म्हणाले. त्याला वाटतं आम्ही अमर झालो, कारण भाऊ भाऊ खूप प्रेम आहे. भगवंताकडे किमया खूप आहे, मोठे मोठे नेस्तनाभूत होतात. मग झालं काय, भगवंताने एक सुंदर स्त्रीचं मोहिनी रूप धारण केलं. आले दोघे लागले पाठीमागे, माझ्याशी लग्न कर, माझ्याशी लग्न. ते म्हणले असं नाही, जगामध्ये जो सर्वात बलवान योद्धा आहे त्याच्याशी करणार. माझं काय केलं पाहिजे, दोघांनी युद्ध केलं पाहिजे, दोघा जो जिंकेल त्याच्याशी लग्न करणार. झालं, भावात युद्ध झालं, भांडलेत, रक्तपात झाला. त्यांचं शरीर जे रक्त पसरलं त्यामुळे ती माती लाल झाली. अच्छा. त्या ठिकाणी द्वेष पसरला गेलाय त्या मातीमध्ये, म्हणून तिथे गेले की द्वेष येत असतो. अच्छा. हे करता सांगण्याकरता भूमीचाही परिणाम होतो. पण पुण्यक्षेत्रे कृतम पुण्यम बहुधा रद्यमिष्यति. पुण्यक्षेत्रामध्ये म्हणून आम्ही तिथे मागच्या जूनमध्ये सामूहिक पारायण घेतलं आणि महाराष्ट्रातून 600 भक्तगण आले होते. वा, अप्रतिम. आणि सांगत आनंदाची गोष्ट, हा, तेलुगू पेपरमध्ये सुद्धा हिस्टॉरिकल प्रोग्राम. वा, कितीतरी मुलाखती घेतल्या लोकांनी, तेलुगू पेपरला बातम्या टीव्हीवर दाखवल्या आहेत. पण त्यांना असं माहिती नाही पारायण पद्धती आपल्याकडची आहे. ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण आपण करतो, त्यांच्याकडे नाहीये. तर 600 लोकांना पाहते आश्चर्यचकित झाले. एकाच बाईकवर बाकी 600 पारायण करतायत. आणि विशेष सांगायचं, 21 नोव्हेंबर पासून जवळजवळ 1000 लोकांचं पारायण पिठापूर देवस्थानामध्ये करणार आहोत. आणि त्या कार्याला संस्थांची पूर्ण मदत आहे. आमच्या सौजन्या मॅडम ज्या आहेत ना, ते कुठल्याही कार्याला, महाराज तुम्ही काही ठरवा, गुरुगारू म्हणतात तेलुगूमध्ये, गुरुगारू म्हणजे गुरु महाराज, की आपण कुठलंही कार्य करा, मी पूर्ण सपोर्ट आहे, आपल्याला त्यांचा पूर्ण सहकार आहे. आणि खूप चांगलं कार्य चालू आहे. मी जातो, काही सूचना दिली तर लगेच पारण होतं. खूप सुंदर चालू आहे सध्या मंदिरची व्यवस्था. 21च तारीख काही नाही, असं काही नाही ठरलं. अच्छा. म्हणजे काय, त्यात 21-22 सुट्टी आहे. अच्छा, म्हणून शनिवार आणि 23 एक वर्किंग डे, लगेच 24ला परत सुट्टी आहे. अच्छा. लोकांची सोय पाहिली पाहिजे ना. कारण सगळेच एवढे आतुर नसतात, सर्वसंग परित्याग करून येतो म्हणणारे नसतात. लोकांची सोय पाहिजे, लांबून यावं लागतं. मुंबई, पुणे. आणि त्या मागच्या भागवतामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले लोक होते. संपूर्ण महाराष्ट्राचं मिलन तिथे पिठापूरला होतं आज. वा. मी याला म्हणतो तीर्थराज मिलन. अच्छा. महाराष्ट्रातले सगळे तीर्थ तिथे त्यावेळी उपस्थित असतात. मग खानदेशातले असो, मराठवाड्यातले असो, विदर्भातले असो, पश्चिम महाराष्ट्रातले असो, कोकणातले असो, गोव्यातले असो, सगळे तिथं येतात. आणि अद्भुत असा कार्यक्रम होतो. मी निमंत्रण करेल सगळ्यांना, या कार्यक्रमाला या, पहा. फक्त अजून राहायची व्यवस्था सगळ्यांची माझ्याकडे होत नाही, म्हणून ती तुम्हाला करावी लागेल. देवस्थानचं जे आहे ते फुल झालेलं आहे, फ्री आहे. बाकी सगळी तिथं राहायची, जेवायची याची व्यवस्था आम्ही सगळ्यांची निःशुल्क. पण लवकरच ज्यावेळी आता भक्त निवास होईल आणि सगळे ज्यावेळी मदत सुद्धा करतील, त्या करायचं आहे सगळे मिळून. मनात तरी स्वप्न आहे. आता सत्यसंकल्पाचा दाता श्री भगवान, सर्व करीड पूर्ण मनोरथ, सत्यसंकल्प आहे आपला. त्यातून मी सांगतो प्रामाणिकपणे, इथे एकही पैशाचा दुर्विनियोग होत नाही. बरोबर. हातात पैसाच घेत नाही. QR कोड आहे, फोनपे आहे, डायरेक्ट अकाउंटला जातं. आणि जे कोणी चेक देतील किंवा कॅश देतील त्यांचं लगेच आपण त्याला पावती देतो. कारण काय, हा देवाचा पैसा आहे. चुकून सुद्धा घरात येता कामा नये. भागवतात कथा आहे, देवाचं धन आलं तर काय होतं. नरकराजाची कथा आहे भागवतामध्ये. तर सुंदर आहे, त्यामुळे लोकांना कळेल. थोडक्यात सांगाल आम्हाला. असं आहे, नरकराजा होता. नरकराजा इतका प्रसिद्ध होता, म्हणजे अगोदर त्याची कथा अशी झाली आहे की कृष्णाची सगळी मुलं इथून घ्या, कृष्णाची मुलं वनात विहार करायला गेली. दुपारी तहान लागली, म्हणजे काय विहिरीत पाहिलं पाणी पिण्याकरता, पाणी नव्हतं. एक पर्वतप्राय सरडा होता. बरं. एवढा मोठा सरडा, आश्चर्य वाटलं.
त्याला डायनासोर वगैरे म्हणतो ना, तशापैकी तो प्रकार होता. तर त्याला काढायचा प्रयत्न केला पण काढता येईना. इतक्यात भगवान श्रीकृष्ण तिकडून जात होते. ते आले. अरे काय करता मुलांनो? त्याला सगळं माहिती आहे, त्यांची लीला आहे. त्याला धडा शिकवायचा होता पुढे. काय करता? आपले बघायचंच किती मोठा सरडा आहे. कृष्णाने हात घातला आणि बाहेर काढलं. त्याचा सरडाचा ध्येय पडला. बर. आणि दिव्य देहधारी राजा उभा राहिला. कृष्णाने विचारलं, कोण तुम्ही? तो म्हणाला, मी नरकराजा आहे आणि गायी देण्यामध्ये माझं नाव वगैरे काढणे. अच्छा. मी किती गायी दान दिल्या? संख्या मोजा. यावत्य सिकता भूमे हे, जमिनीवर जेवढे वाळूचे कण आहेत. बापरे. यावत्यो दिवितारका, आकाशामध्ये जेवढ्या तारा आहेत. बर. यावत्यो वर्षधाराश्च, एका वर्षामध्ये पावसाचे किती थेंब पडतात. तावतीर ददांस बघा, तेवढ्या गायी दान दिल्या आहेत. बापरे. कल्पना करा, आज गायच दिसत नाही. तेवढ्या गायी दान दिल्या आहेत. मग काय झालं? चूक एवढी झाली की गाय दान दिली गेली आणि ती गाय सवयीप्रमाणे परत गोठ्यात आली आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ब्राह्मणाला गेली. अरे. आता धन राजाचं नाही येते, दान दिल्यावर त्याचं धन आहे. पण राजाने दुसऱ्या दिवशी दुसऱ्याला दिली, पण याचं दान घेतलं की नाही परत? दिलं दान, घेतलं दान. अच्छा. झालं. पण कालांतराने राजा गेला. चित्रगुप्ताने सांगितलं, त्याने दिलेलं दान परत घेतलंय आणि त्याला परिणाम तो सरडा झाला. बर. म्हणून दैवी संपत्ती खूप म्हणजे जर विनियोग चांगला करावा. रामायणात सुद्धा सुंदर कथा आहे एक. वेळ असेल तर सांगतो. हो हो, नक्की सांगा. राम राज्यामध्ये कोणी रडत नव्हतं. रामराज्यच म्हणतो आपण त्याला. रडत नव्हतं. आणि एके दिवशी कुत्रा रडायला लागला. बर. लोकांना माहीत नव्हतं कुत्रा रडतो. सगळे जमा झाले, कुत्रा रडतोय, कुत्रा रडतोय. लक्ष्मणापर्यंत बातमी गेली. लक्ष्मण आला आणि कुत्र्याला विचारलं, का रडतो रे तू? त्याने सांगितलं, या संन्यासाने मला दगड मारला. ठीक आहे, लक्ष्मणाने घेतलं, रामाच्या दरबारमध्ये उभं केलं. रामाचा दरबार भरलेला आहे आणि रामाने विचारलं, का रडत होता? त्याने सांगितलं, त्यांनी दगड मारला. संन्यासाने विचारलं, का दगड मारला? माझ्याजवळ भिक्षेचं अन्न होतं आणि हा मला स्पर्श करेल, शिवेल म्हणून दगड मारला. राम म्हणाले, अरे 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 अरे, संन्यास घ्यायची घाई केली. कपडे बदलून संन्यास होत नाही. कपडे बदलून संन्यास होत नाही. आज पाहतो आपण संन्यासाची काय अवस्था आहे. उदरनिमित्तम बहुकृतवेशम, पोट भरण्याकरता भगवे कपडे घालून लोक फिरतायत. संन्यास होत नाही. काम्यानाम कर्मणाम न्यासः संन्यासम कवयो विदुः, कामनांचा नाश होणं हा खरा संन्यास आहे. वा. तुम्ही कपडे बदलले फक्त, संन्यासी झालं. कारण शुनी चैव श्वपाकेच पंडिता समदर्शना, कुत्र्यामध्ये माणसामध्ये एक चैतन्य तुम्हाला दिसलं पाहिजे, तेव्हा संन्यासी होता. वा. तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल आणि ती शिक्षा मी देणार नाही तुम्हाला, ती शिक्षा कुत्रा देईल. बर. आता लोकांना वाटलं, काय भयानक शिक्षा देतो कुत्रा, 100 फटके 1000 फटके काय म्हणतो. लोक आतुरतेने ऐकत आहेत. रामाने सांगितलं, सांग याला काय शिक्षा द्यायची. त्याने, महाराज, ज्या संस्थांमध्ये लाखो रुपयाची आमदानी रोज होते त्या संस्थांचा मठाधिपती याला करा. बर. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, हे शिक्षा आहे का? हे तर पारितोषिक आहे. लोकांच्या मनात शंका आली. रामाना कळालं काय ते. पण लोकांची शंका दूर करण्याकरता राम म्हणतात, अरे बाबा, आपण त्याला पारितोषिक द्यायचं नाही, आपण त्याला शिक्षा द्यायची. कुत्रा म्हणाला, महाराज मी तेच करतोय, कारण मागच्या जन्मामध्ये मी अशा संस्थांचाच मठपती होतो. म्हणजे तिथं धनाचं अपहरण झालं आणि त्यामुळे मी आज कुत्रा झालो. अच्छा. दैवी संपत्तीचं अपहरण कुठल्या स्थितीला नेऊन पोचतं हे त्याचं उदाहरण आहे. वा. म्हणून दैवी संपत्तीचा एक पैसाही. आता या कार्यामध्ये, आता आपलं वय ठीक आहे, पूर्वी स्त्री धावपळ होत नाही, पण माझा मुलगा जगदीश जो आहे त्यांनी हे कार्य हाती घेतलेलं आहे. वा. आणि त्यांनी कार्य हाती घेतल्यापासूनच एवढी झाली. प्रगती. प्रत्येक आठवड्यात जातो येतो. त्याची शाळा वगैरे खूप व्याप आहे त्याच्या पाठीमागे, तरी पण जातो. आणि आज कार्य पहिला फेज आपला पूर्ण झाला आहे आणि आणखी 2 फेज पूर्ण करायचे आहेत. आणि आता त्याच्याकडे मी सोपवलंय की तू पाहत जा, मी माझी भागवत कथा करेन, लोकांना सांगेन की या कार्याला मदत करा. कारण मी आयुष्यात मठ नाही बांधणार, मी आयुष्यात माझा आश्रम नाही करणार, मी जे करणार ते इतराकरता भक्ता करता करणार. आणि त्या कार्यात मुलं पण सगळे तत्पर आहेत या सेवेमध्ये. असं कार्य चालू आहे आणि हे पूर्णत्वाला नक्कीच पोहोचतं. सर्वांचे आशीर्वाद
श्रीपादांची कृपा, गुरुदेवांची कृपा, सगळ्या आपलं सर्वांचं सहकार्य आपण लोकांपर्यंत पोहोचवताय. कसं आहे, लोकांना माहिती होत नाही सहसा, पण हे माध्यम असं आहे की लोकांपर्यंत आपलं घरी घरी पोहोचतो. आणि त्यामुळे अनेक सद्भक्ताच्या मनात इच्छा निर्माण होते आणि त्यातून काय आपापल्या परीनं थेंबे थेंबे तळे साचे. वा. सर्वांनी जर सहकार्य केलं तर हे कार्य निश्चित संपन्न होईल आणि आपल्या पश्चातही लोक येतील आणि राहतील. वा. भगवंताच्या सेवेपेक्षा भक्तांची सेवा फार महत्वाची आहे. कारण भगवंत स्वतःच भक्ताच्या अधीन आहेत. अहम भक्त पराधीनो, भगवंता मी भक्ताच्या अधीन आहे. त्या भक्तांची सेवा ही भगवंताला जास्त प्रिय आहे. अनेक उदाहरणं आहेत भागवतामध्ये वगैरे, याचं पण उदाहरण आहे. तुम्ही आत्ता संन्यासाबद्दल सांगितलं की आत्ता काय त्यांची अवस्था आहे. तर आजकाल आपण बघतो की असे बरेच गुरु, त्याच्यानंतर बाबा असे सांगतात की आम्ही सत्पुरुष आहोत, पण मग साधकांना हे ओळखता येत नाही. तर मग कसं ओळखावं की आपला योग्य गुरु कोण आहे किंवा गुरु कसा शोधावा? तुम्ही फार मोठा प्रश्न विचारलाय. या प्रश्नाचं म्हणजे हालचाल होऊन जाईल. काय, कलियुगामध्ये संन्यास वर्ज्य सांगितलेला आहे, कारण संन्यास पाळणं शक्य नाही. अग्निहोत्रम गवालंबम संन्यासम फलपैत्रकम देवराज्य सुतोत्पत्ती, धीरापासून उत्पत्ती, व्यासापासून जशी कौरव पांडव झाले. कलौ पंचविवर्जयेत, कलियुगात 5 वर्ष आहेत संन्यास वर्ष, कारण होत नाही. बरं. आता जे संन्यासी आहेत ते केवळ पीठाधिपती आहेत, संस्थानिक आहेत. संन्यासाचे नियम आहेत की कंथा, कफनी, दंड आणि कमंडलू 4 वस्तूच ठेवायच्या. 5वी वस्तू ठेवला तर नरकाला जावं लागतं. बापरे. संन्यासांनी पलंगावर झोपू नये. मस्त महाराज याच्यावर झोपतात, खुर्चीवर बसू नये. हे पीठाधिपती आहेत बरं का. त्या 4 वस्तूशिवाय ठेवायचं नाही. आणि आज तर महाराज काही संन्यासाला सिक्युरिटी आहे, जेट सिक्युरिटी आहे, सगळं असू द्या, तो आपला विषय नाही. गुरु कसा करावा? गुरु पारखोनी करावा. गुरुला शरण जायच्या अगोदर पाहावं गुरु महाराज कसे आहेत. का येऊ द्या. लोभी गुरु लालची चेला, दोनों का नरक में ठेल्लम ठेला. गुरुला वाटतं की शिष्याकडून मला मिळावं, आणि शिष्याला वाटतं गुरुला काहीच देऊ नये. गुरु को ऐसा चाहिए शिष्य का कछु नहीं ले. गुरु को ऐसा चाहिए शिष्य का कछु नहीं ले, शिष्य को ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे. वा. दोघांची ही अवस्था असली पाहिजे. गुरु कार्यात, पण गुरु ओळखून करावा. गुरु काय करतात काय नाही याचा अभ्यास करावा. गुरुचं जर कार्य सत्कार्य असेल तर त्या कार्यामध्ये मदत करावी, कारण त्याचाही अंशतः फल आपल्याला मिळतंच. अंशतः फल मिळतंच. सत्कर्म कधी वाया जात नाही. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. सत्कर्म केलं कधीच वाया जात नाही. पण गुरुशिवाय तरणोपाय नाही, हे खरं आहे. पण गुरु पारखोण करावा, योग्य गुरुला शरण जावं तरच कल्याण आहे. अन्यथा कलियुग आहे. आपण आत्ताच उच्चार केला अशा महाभागांचा, त्यांच्या शिष्याची काय अवस्था होईल आणि त्यांची काय अवस्था येईल. प्रत्येकाला भीती वाटली पाहिजे, मरणोपरांत मला यमाच्या दरबारात जायचं आहे आणि तिथे काय अवस्था होणार आहे आपली. इथे सुख मिळेल पण तिथे काय सहन करावं लागेल याची भीती असली पाहिजे. मरण भयास्तव आणि मरणोपरांत होणारे यातनास्तव माणसाने कसं जगायचं ठरवायचं. महाराज, आता पुढे जाताना आजकालची जी पिढी आहे, म्हणजे माझे मित्र म्हणा किंवा आमच्या पिढीतले लोकांचं असं होतं की लवकरच नैराश्य येतं, डिप्रेशन येतं. कधी कधी असं वाटतं की आपण तर एवढं सगळं चांगल्या हेतूने गोष्टी करतोय, पण आपल्या बाबतीत वाईट घडतं. जे वाईट वृत्तीने करतात त्यांचं सगळंच चांगलं होतं. मग असं का? वाईट कर्म करतात ते चांगलं होतं हा आभास आहे. बरं. कारण त्यांचं पूर्वजन्माचं काहीतरी पुण्य आहे म्हणून ते ऐश्वर्यात लोळतायत. पण ते ऐश्वर्यात लोळता असलेलं ATM कार्डमधलं अमाऊंट संपून जातं आणि पुन्हा मग ग्राउंड लेवलला यावं लागतात. हे शाश्वत नाही आहे. आणि जे दुःख भोगतायत त्यांचं प्रारब्ध कर्म भोगून संपवत आहेत आणि उद्या यांचा उदय होणार आहे. अच्छा. कौरवांचा उदय झाला. महाभारतात श्लोक आहे की अधर्मी व्यक्ती सुरुवातीला खूप चमकतो,
मोठा होतो आणि पुण्य संपलं की नेस्तनाभूत होतो. हां. महाभारत हेच सांगत आहे. म्हणून मनुष्याने जगताना आजचा विचार नाही, उद्याचाही विचार करावा. हम्म. जिथं आपण प्रतिष्ठित म्हणून राहिलो त्या ठिकाणी अपमानित जीवन जगायचा प्रसंग येऊ नये म्हणून माणसाने भगवंताचं स्मरण करून, नैराश्य याला हेच कारण आहे, भलत्याच आशा ठेवतात. हां. आणि आशायाम परमम दुःखम, अशा परमदुःखाला कारण आहे. नैरास्यम परमम सुखम, कर्तव्य करायचं पण त्यात अपेक्षा नाही ठेवायची. हां. भगवंताचं स्मरण करून करणारा भगवंत आहे, तो सगळं करतोय. फक्त प्रयत्न आपले असले पाहिजेत, एवढं महत्त्वाचं आहे. प्रयत्न सोडता कामा नाही. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, यश देणं गुरुदेवांच्या आणि परमात्म्याच्या हातात आहे, हे निश्चित आहे. वा. महाराज, आता तुम्ही एवढे भागवत, शेकडो भागवत तुम्ही केलेले आहेत, त्याचं एक आपण म्हणतो सोहळा जसा असतो त्या पद्धतीने. आजकाल ज्यावेळी आपण बघतो त्यात जसं तुम्ही सांगितलं ती कथा की भावाभावांची भांडणं असतात, सासू सुनांची भांडणं होतात. मग याच्यामध्ये याच्या रिलेटेड काही भागवतामध्ये आहे का? आहेत ना, भागवतामध्ये आहेत. संतांचे तर बरेच उदाहरण आहेत, पण जरासंधाचे उदाहरण सांगतो. बरं. हां, म्हणजे जरासंध कसा होता तुम्हाला माहीत आहे. तर जरासंध आणि भीम, सगळी कथा सांगत नाही, युद्धाला सुरुवात झाली. सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळपर्यंत युद्ध कर, आणि सूर्यास्त झाला मग खांद्यावर हात टाकून घरी यायचे. अच्छा. एकत्र जेवायचे. भागवत असलेले सुहृतवत, सुहृत म्हणजे मित्र म्हणा, मित्र असे राहायचे. तसा द्वेष असावा. अच्छा. द्वेष ठेवायचं कारण नाही. माझ्या गावात एक उदाहरण घडलेलं आहे, सांगतो होत. हां. अद्भुत आहे. दोन भावाचं 200 एकरचं भांडण त्या काळात. मांजरा नदीच्या काठावरची जमीन, बर. सुपीक जमीन, काळी जमीन आहे तिटोर भागामध्ये. बर. आणि भांडण कोर्टात चालू आहे. मोठ्या भावाकडे बैलगाडी आहे, धाकट्याकडे बैलगाडी नाही आहे. ज्या दिवशी तारीख आहे कोर्टातली, मोठा भाऊ बैलगाडी तयार करायचा, दशम्या वगैरे बांधून घ्यायच्या, आपल्या बायकोसहित बैलगाडीत बसायचा, ती गाडी धाकट्याच्या दारात यायची, हे चल रे आज आपली तारीख आहे. आणि ते दोघे मिळून जायचे तालुक्याला. तिथं वकिलाच्या पाठीमागे जायची, कोर्टातली कामं करायची. दुपार झाली, भूक लागली की असं करायचं. बाहेर यायचे, झाडाखाली बसून जेवण करायचे, संध्याकाळपर्यंत कोर्टात भांडायचे आणि परत गावात यायचे. अनेक वर्षात कोर्टातलं काही भांडण लवकर हे नाही सॉल्व्ह होत नव्हतं, उशीर लागतोय. मग एकाने विचारलं, अरे तुमची भांडणं कसली आहेत? ते म्हणजे आमची भांडणं कुठे आहेत? आमची भांडणं नाही आहेत. आम्ही पैसे देऊन लावलेत ना भांडायला, ते भांडतात. ते आमचं भांडणं नाही आहे. आम्हाला काय निर्णय असेल तो मान्य आम्हाला. ते भांडणारे ते भांडतात. तसं असलं पाहिजे. वा. काय माणसाला राग भयानक आहे, सांगतो तुम्हाला. माझे गुरु महाराज सांगायचे, उत्तमे तु क्षणं कोपम, उत्तम व्यक्तीचा राग एक क्षणभर असावा. मुलगा चुकला, हे रागवायचं एक क्षण, दुसऱ्या क्षणात. मी का सांगितलं माहिती आहे का? त्याचा परिणाम असा झाला असता. सांभाळ. दुसऱ्या क्षणात राग उतरला पाहिजे, तो उत्तम व्यक्ती. मध्यमे घटिकाद्वयम, मध्यम व्यक्तीचा राग 48 मिनिट राहतो. बर. 49 मिनिटात विचार करता राग गेला, अजून आहेच का? म्हणजे आपण मध्यम नाहीत. पुढची आपली अवस्था, अधमे तू अहोरात्रम, 24 तास राग राहतो, तो अधम व्यक्ती आहे. बर. मग 25 तासाला पाहिजे, राग गेला अजून आहेच का? मग चांडाले मरणांतिकम, मरेपर्यंत तोंड पाडणार नाही, ही चांडाल अवस्था आहे. अच्छा. म्हणून राग येऊ नये. राग आला तर रागाचं रूपांतर अनुरागात करावं. बर. करता येतं, अनुरागात करायचं. महाराज, आता आपल्याला म्हणजे सबस्क्रायबर्स जे आहेत, आपले प्रेक्षक वर्ग जो आहे, त्याच्यामध्ये जास्त करून स्त्रिया आहेत. आणि त्या आजकालच्या भाषेत आपण होम मेकर ज्याला म्हणतो, की घरातले सगळ्या गोष्टी बघणं आणि घरातली कामं करणं, अशा पद्धतीच्या. त्यांना उपासना करायला किंवा साधना करायला तेवढा वेळ मिळत नाही. तर मग अशी कुठली साधना किंवा उपासना आहे का की ते स्वयंपाक करता करता करू शकतात, किंवा मग बाकी इतर कामं करताना ते करू शकतात? खरं पाहता आपल्या भारतीय पद्धतीमध्ये सगळे उपाय करून ठेवले आहेत. बर. सगळे. स्त्रियासी नाही वेगळा धर्म. स्त्रियांना वेगळं करायचं कारण नाही. बर. कुटुंब सांभाळणंच हा त्यांचा परमार्थ आहे. बर. शास्त्रात लिहिले, कुटुंब सांभाळणं, सगळ्याला एकत्र प्रेमाने हे करणं, हे स्त्रियांचं कार्य. स्त्रियांना यज्ञ, याग, यात्रा काही सांगितलेल्या नाही आहेत.
प्रमाण आहेत बरं का, असे प्रतिमध्ये प्रमाण आहेत. बर. हां, पण तरीही आपण म्हणता की काहीतरी सत्कर्म केलं पाहिजे, काहीतरी परमार्थ केला पाहिजे, म्हणून काम करता करता भगवंताचं नाव घेतलं. जाता येतात श्रीपादराजम शरणम प्रपद्ये दिगंबरा दिगंबरा, काम करता करता म्हणायला काय हरकत आहे. आमच्या वामन पंडित नावाचे कवी होऊन गेले महाराष्ट्रात. ते म्हणतात, सदा येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळिता, घरी दारी शय्येवरी रतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुन भगवत चिंतन करी. येता जाता उठता बसता बस जे आपली इष्टदेवता आहे, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, वा, दिगंबरा दिगंबरा, जे आपलं आवडतं दैवत आहे. कारण देवताच भेद करायचा नाही. काही लोकात तुमचा देव दत्त, आमचा पांडुरंग, तुमचा कृष्ण, एकच तत्व आहे. बरोबर. तर त्याचं नामस्मरण घेणे हा सगळ्यात उत्तम उपाय. आणि तुम्ही घरची गृहिणी जेव्हा नाव घेते आणि स्वयंपाक करते, ते अन्न खाणाऱ्याला प्रसाद रूपाने मिळतो आणि त्यांच्या चित्तवृत्तीत फरक व्हायला. म्हणून स्त्रियांनी करावा, पारायण करावं, हे करावं, ते करावं, पण ग्रहकार्य सोडून नव्हे. आणि नामस्मरण कलियुगात कल होतात हरिकीर्तनम. कलियुगामध्ये केवळ हरिकीर्तन हे कल्याणकारी आहे. अच्छा. भगवंताचं नाव कलो भक्ती, कलो भक्ती भक्त्या कृष्ण पुरस्थिता. कलियुगामध्ये केवळ भक्तीपूर्वक भगवंताचं नाव घेतलं की त्याचं कल्याण झालं. वा. कारण नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. नाव घेणारा कधी वाया गेला असं ऐकलंच नाही. म्हणून सगळ्यात उत्तम उपाय भगवंताचं नामस्मरण घेणे. बाकी साधना वगैरे भाग पुढचा भाग तो, पण सुरुवातीला भगवंताच्या नामस्मरणापासून सुरुवात करावी. नंतर हा जो मार्ग आहे साधनेचा, तो मिळाला तर फार कल्याणाचा मार्ग आहे. पण नामस्मरणापासून सुरुवात करावी. महाराज, तुम्ही एवढं सुंदर सांगताय आणि खरं म्हणजे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो, सगळे प्रेक्षक भाग्यवान आहेत. मी तर असं म्हणेन की तुमची जी मुलं आहेत ती सुद्धा भाग्यवान आहेत की त्यांना असे, एका अर्थी तर तुम्ही बाबासुद्धा आहात त्यांचे, तर तसे तुम्ही बाबा लाभलेले आहात. आणि तुम्ही जसा उल्लेख केलात की तुमची मुलंसुद्धा तुम्हाला या कार्यात मदत करतात, तर त्यांच्याविषयी आम्हाला थोडं सांगा. आता वैयक्तिक विषय थोडा आल्यासारखा वाटतो, पण मी सुरुवातीला सांगितलं की भगवंत सगळी व्यवस्था करतो. यथाकथित माझ्याकडून हे कार्य घ्यायचं असेल, पण सगळ्यात महत्त्वाची अनुकूल पत्नी. कारण पत्नी अनुकूल असेल तरच परमार्थात वाटचाल होते. वा. मग कसं असो, पत्नीची अनुकूलता पाहिजे. आणि पत्नीची अनुकूलता असल्यामुळं मी माझं घर सोडून या क्षेत्रात वावरत राहिलो. वा. नाहीतर तुम्हाला माहीत आहे, हो, सोपं नाही. कुठे चाललात, बसा घरी, उठले की चालले बाहेर, म्हणायला काही वेळ लागत नाही. परंतु तुम्ही कुठल्या कार्याला चालला तिची जाणीव असल्यानंतर ठीक आहे, या कार्य करून या. सुदामदेवाची पत्नी सुद्धा सुदामाला म्हणते, जा भगवंताकडे जा. भगवंताकडे पाठवणारी पत्नी असेल तर परमार्थ उत्तम होतो. तसं भगवंताच्या कृपेनं अनुकूल पत्नी मिळाली. पुढे भाग्यवशात मुलंही उत्तम मिळाली. म्हणजे मुलाची प्रौढी सांगत नाही, पण मुलाने एक तर जो माझा धाकटा मुलगा आहे तो 7वीला असताना मॅट्रिकला मॅथमॅटिक्स शिकवायचा. बर. मॅट्रिकला असताना डिग्रीला मॅथमॅटिक्स शिकवायचा. बाप. त्यानं कोचिंग क्लासेस काढले नंतर. मग ते आमचं घर लहान होतं, कोचिंग क्लासेसमध्ये एवढे विद्यार्थी यायचे की आम्ही बाहेर जायचो, जागाच नसायची घरी, स्वयंपाकघरापासून पसरी भरायची. बर. मग शेवटी मग त्याची शाळा उघडली. आज शाळेमध्ये 1600 मुलं आहेत. बाप रे. युरोकिड, CBSE स्टेट सिलेबसच्या शाळा आहेत. आणि प्रत्येक मुलाला भगवद्गीता कंठस्थ आहे. वा. प्रत्येक मुलाला. आनंदाची गोष्ट आहे की आमच्या शाळेमध्ये डबा उघडून कोणी जेवायला बसत नाही. म्हणजे डबा उघडून प्रार्थना करतात सगळे, कोणी आहे, कुठल्या धर्माचा असो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. आणि ब्रह्मार्पणम ब्रह्महवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. हे 2 श्लोक म्हटल्याशिवाय कोणी जेवायला सुरुवात करणार नाही. वा. आणि त्यानंतर साधी गोष्टी, वाढदिवस असतो कोणाचा, मग सुरू होतं आमच्या इकडं हॅपी बर्थडे टू यू. आमच्या शाळेत तसं नाही.
हा. त्या प्रार्थना झाली, भगवद्गीता काही मंत्र वगैरे होतात, आणि मग तो मुलगा समोर येतो आणि सगळे सुदिनम सुदिनम जन्मदिनंत वा. हे होतं. असे भारतीय संस्कृती शिकवायचा क्रम आहे आपला. आणि त्यामध्ये पुढे भविष्यात येणाऱ्या संकटापासून दूर राहण्याकरता कराटे, संगीत, नृत्य, स्विमिंग, पोहणे, वा. स्विमिंग, सगळं मुलाला सगळं. सर्वांगीण विकास व्हावा हा दृष्टिकोन आहे. त्यामुळं अरविंद माझा मोठा मुलगा तो सगळं शाळेचं पाहतो. कारण जगदीशकडे काय झालं आता, पिठापुरे पाहायचं, हे पाहायचं, त्यामुळे त्याचं धावपळ खूप असते. त्यामुळं अरविंद आणि माझा नातू वेदांत, बर, हो, ते दोघे संपूर्ण शाळा चालवतात. नाव किती सुंदर आहे. नाव किती सुंदर आहे. वेदांत आणि सिद्धांत हे दोन माझे नातू आहेत. वा. वेदांत आणि सिद्धांत, आणि सांभाळतात सगळं. एक जीवनामध्ये त्या गुरुकृपेनं कृतार्थता वाटते की जीवन सफल झालं. सफल झालं. इथे येऊन माणसाने चिंतेत दिवस घालणं, अपेष्टेत, ठीक आहे, अपेष्टा प्रत्येकाच्या भाग्याचा भाग आहे, मला काही बोलता येत नाही, परंतु मनाला समाधान लाभणं ही जीवनाची कृतार्थता आहे. आणि त्यामुळं भगवंताच्या कृपेनं उत्तम धन्यो गृहस्थाश्रमा असं लिहिलं. सगळ्या याच्यामध्ये गृहस्थाश्रम धन्य आहे आणि तो उत्तम प्रकारे चालू आहे. मुलं सुद्धा पुढे या मार्गावर आहेत, या मार्गावर आहेत, करतायत. म्हणजे ज्याला जे जे सहाय्य करायचं असेल पडेल ते करतायत. वा वा. महाराज, आता पहिल्या आपण पॉडकास्टच्या शेवटी आलेलो आहोत. आमची खरं अशी रिक्वेस्ट आहे की अजून तुम्ही आम्हाला थोडा वेळ दिलात तर आपण पार्ट 2 पण करूयात का याचा? चालेल, करूया. चालेल. आणि या निमित्ताने मी पण सगळ्यापर्यंत पोहोचेन. नाही, पण मग त्याच्यासाठी तुम्हाला थोडी वाट बघावी लागेल. पण या पॉडकास्टचा शेवट करताना मला महाराज जाता हे विचारावं असं वाटेल. मगाशी तुम्ही एक उल्लेख केलात की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर या पॉडकास्टची सांगता जी आहे याचा अर्थ तुम्ही सांगून करावे असं माझी. याबद्दल दत्त महाराजांनी खूप विवेचन केले. दिगंबर एक तर दत्तात्रेयाचं नाव आहे, थोडक्यात सांगतो. पण दिगंबरचा अर्थ दत्तात्रेय सगुण साकार मूर्ती नाही, दिगंबर. बर. ज्याचं वस्त्रच ज्याची म्हणजे दिशाच वस्त्र ज्याचं आहे, म्हणजे वस्त्रात बांधला गेला नाही तो अनंत असीम परमात्मा, त्याचंही नाव दिगंबर आहे. अच्छा. तर दत्तात्रेयाच्या अनेक नावाचा अर्थाचा उल्लेख या मंत्रामध्ये साधा मंत्र असला. आता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभांचं परत नाव आहे इथं. श्रीपादांचं तर विसर होतच नाही. कुठलेही स्तोत्र असो, श्रीपादांना विसरला की सगळंच विसरला. श्रीपाद म्हणजे भगवंताचे चरण, ज्यांच्या चरणी श्री आहे. आपल्याला श्रीची आवश्यकता आहे की नाही जीवनामध्ये? श्रीची आवश्यकता आहे, श्रीशिवाय काही होणार नाही. म्हणून श्रीपाद, लक्ष्मी ज्यांच्या चरणी वास्तव्य करते ते श्रीपाद आणि तेच दिगंबर, असं अनेक अर्थाने त्याचं विवेचन केले. आणखी महाराजांनी विवेचन करताना हे पंचमहाभूत म्हणजे दिगंबर, आणि शेवटी सांगता सांगता सगळी चराचर जे आहे ते दिगंबर या शब्दामध्ये येतात. अच्छा. त्यांनी असं विवेचन केले सुंदर. महाराज म्हणजे काय, प्रत्यक्ष वर्तमान युगात बृहस्पती होते. हो, आम्ही अनुभव घेतलाय. वर्तमान युगात बृहस्पती, पण एवढं असून सुद्धा जरा पहा, एकदम साधे, एकदम सात्विक साधे. पण आम्हाला सहवास लाभला आणि त्यांच्या कृपेचं फळ, या गुरुत्रयांचं फळ, त्यांचे आशीर्वाद लाभले. आणि खरं भाषा सांगू, मी संस्कृतचा अभ्यास केला नाही. बर. फक्त वेद म्हटले, संहिता म्हटली, पण संस्कृत भाषा नाही शिकलो. पण आज मराठीपेक्षा चांगली संस्कृत शक्तिपात, गुरुदेवांची शक्तिपात. रेडा बोलला, रेड्यासारखा मनुष्य बोलला तर काय आश्चर्य आहे. असं आहे, असं आहे, अद्भुत आहे. सांगतो मी सर्वांना सांगू शकेन. आमचे काका महाराज म्हणायचे की मला सगळ्या जगात सांगण्याकरता एक माईक दिला आणि सगळ्या जगाने ऐकला तरी एकदाच सांगेन की शक्तिपातासारखा मार्ग नाही. एकदा सांगेन, पुढे बोलणार नाही. जगापर्यंत पोचला पाहिजे ना. हा मार्ग दिव्य मार्ग आहे आणि यातून मानवाचा अत्यंतिक विकास आहे. एक साधक जर निर्माण झाला घरात तर सगळं घर बदलतं. एक चंदनाचं झाड असेल तर त्या वनातली आजूबाजूची सगळी झाडं चंदनाचा सुगंध देतात. तर एक साधक झाला तर संपूर्ण घर साधक व्हायचं. वा वा. महाराज, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही एवढा वेळ देताय आम्हाला. ही सिरीज संपणार नाही आहे, याचा भाग 2 सुद्धा येतो आहे. आणि माझी अशी एक विनंती होती की तो शक्तिपातावरच असावा. तर तुमची अनुमती असेल तर तो पार्ट 2 जो आहे तो आपण शक्तिपातावर करूयात का? चालेल, घेऊया आपण. वा. तर
तुम्ही भाग 2 नक्कीच बघा. तुर्तास आम्ही थांबतोय, पण जाता आता जसं आम्ही मध्ये उल्लेख केला की पिठापूरला जे भक्तनिवास होतं आहे त्या रिलेटेड तुम्हाला जी काही मदत करता येईल तुमच्या परीने ती प्लीज करा. डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत. बाजूला एक QR कोड पण तुम्हाला दिसत असेल, सो त्यालासुद्धा स्कॅन करून तुम्ही तुमची यथाशक्ती तुम्हाला जे काही डोनेट करावं असं वाटेल किंवा कॉन्ट्रीब्यूट करावं असं वाटेल ते प्लीज करा. आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला सांगा. कमेंट्समध्ये तुम्हाला अजून येणारे जे भाग आहेत, म्हणजे आम्ही शक्तिपातावर तर करतोच आहे, पण इन फ्युचर तुम्हाला कुठले कुठले टॉपिक्स महाराजांकडून ऐकायला आवडतील हे आम्हाला सांगा. तुर्तास आम्ही थांबतो. खूप खूप आभार. आणि आमचं एक स्वीट टॉकचं रिच्युअल आहे महाराज. आता हे मी बोलू कसं हे मला कळत नाही की आम्ही पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बंपने पॉडकास्ट एंड करतो, म्हणजे असं करून पॉडकास्ट एंड करतो. आणि आज आपण श्रीपादांवर एवढं बोललोय त्यामुळे आपण श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये असं म्हणून हा पॉडकास्ट एंड करूयात. असं याने श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. धन्यवाद.